हम्म. आत्मनमस्ते सर्वांना. आत्मनमस्ते. आत्मनमस्ते. नमस्ते. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण सर्वजण अगदी नियमितपणे कृतज्ञतेची जादू हे व्रत पूर्ण करत आहात, त्याकरता आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आज 3 जानेवारी सावित्री आई फुले यांची जयंती. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, ज्यांच्या कोठेतरी झिजण्यामुळे, ज्यांनी खूप मेहनत केली आहे, खूप त्रास सहन केला आहे आणि कुठेतरी एक ठामपणे उभ्या राहिल्यात. ज्योतिबांनी त्यांना एक कार्य दिलं आणि ते कार्य त्यांनी पूर्ण केलं. त्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. आणि खरं तर आपण सर्वजण, सर्व महिला मंडळ विशेष आज येथे आहोत, अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत. आणि आज मी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा हे सेशन आपण बघू शकत आहोत. आपण शिक्षणाचा लाभ घेत आहे आणि शिक्षण घेतल्यामुळे आपल्याला समजत आहे की माझ्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य याची जाण आपल्याला झाली आहे. आपण आपल्या सद्सद विवेक बुद्धीचा योग्य पद्धतीने, अजून चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण स्वतःला सिद्ध करू शकतो आणि आपण हिरिरीने प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घेऊ शकतो. आपण आज स्वतःचं मत व्यक्त करू शकतो. या सगळ्या गोष्टींसाठी सावित्रीबाई फुले यांनी खूप आपल्यासाठी ठामपणे उभ्या राहिल्यात. आणि त्यांच्या या बलिदानाकरिता त्यांनी तेव्हा त्या काळामध्ये जो एक ठोस पाऊल उचललं, त्या सगळ्या गोष्टींकरता मी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट आणि आपण सगळ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानायचे, कृतज्ञता व्यक्त करायची, त्यांना विनम्र अभिवादन म्हणायचं. या सगळ्या गोष्टींसाठी ना खरंच शब्द कमी आहेत. आहे ना, शब्द कमी आहेत. त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या ब्रह्मांडाजवळ शब्द कमी आहेत. एवढं त्यांनी आज आपल्यासाठी भरभरून दिलं आहे. कदाचित त्या नसत्या, त्यांचं ते ठोस पाऊल नसतं तर आपण कुठे असतो, आपण आज काय करत असतो ही कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. आणि सावित्रीबाई फुले यांना मी विनम्र अभिवादन करते आणि आपल्या नियमित सेशनला सुरुवात करते. थोर महात्मे आणि साधू संत हे कायमस्वरूपी प्रत्येक धर्म, पंथ, प्रत्येक जात प्रत्येकासाठी काम करत असतात. प्रत्येक साधू संत सुद्धा आणि थोर महात्मे सुद्धा, यांना आपण एका ठिकाणी बांधून ठेवू शकत नाही. फक्त जातीमध्ये, पंथामध्ये किंवा धर्मामध्ये आपण यांना नाही बांधून ठेवू शकत, कारण ते त्यांच्यापेक्षा खूप उंच आहेत, खूप मोठे आहेत. त्यांचं कार्य, त्यांनी केलेला त्याग हा या तळागाळातील प्रत्येक व्यक्तीसाठी तेवढाच महत्वाचा असतो. सर्व समावेशक असं त्यांचं कार्य असते. आणि आपण सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्याकडून हेच शिकू शकतो की खरंच सत्य धर्माचं पालन करा. जे योग्य आहे ते घ्या. आणि महिलांनी सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे या. आपल्याला जी देणगी मिळाली आहे, कशाची? शिक्षणाची. सावित्रीबाई
फुले यांच्याकडून आपल्याला जी शिक्षणाची देणगी मिळाली आहे, या देणगीचा आपण योग्य उपयोग करूयात. शिक्षणानं प्रत्येक व्यक्ती समृद्ध होते. ती काय योग्य काय अयोग्य ह्याचा विचार करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती शिक्षणाने डोळस होते. तिला तिसरा डोळा म्हणतात शिक्षणाला. तर या तिसऱ्या डोळ्याचा वापर करत असताना आज जे शिक्षणाचा शिक्षण घेतल्यामुळे अनेक कुठेतरी चुका होत आहेत. काही गोष्टी चा शिक्षणाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन पुन्हा काही विशिष्ट घटनांमुळे चुकीच्या दिशेने जात आहे. तर नक्कीच आपण सर्व महिला वर्ग या गोष्टीचा विचार करूयात की आई सावित्रीबाई फुले यांनी आपल्यासाठी एवढा मोठा जो त्याग केला, आपल्यासाठी जे शिक्षणाचं दालन उघडं केलं ना, तर हे दालन उघडं करण्यामागे किती उदात्त हेतू होता. किती उदात्त हेतू होता आणि त्यांचा उद्देश हा होता की या शिक्षणाचा वापर करून आपण फक्त आणि फक्त चांगल्याच घटना, चांगल्याच गोष्टी होतील. तर नक्कीच मी शिक्षण घेतलं आहे. माझ्या शिक्षणामुळे काय काय योग्य होत आहे याकडे डोळसपणे बघूया. आई सावित्रीबाई फुले यांना खरं अभिवादन हे असेल की त्यांनी जे आपल्यासाठी दालन उघडं करून दिलं आहे, त्या दालनाचा योग्य वापर होणार. म्हणजे काय? तर मी शिक्षण घेतलं आहे, मी सुशिक्षित आहे, माझ्याकडे जे ज्ञान आहे, या ज्ञानाचा वापर मी नेमका कशासाठी करत आहे? मी लोकांच्या भल्यासाठी करते आहे का? आणि जर करत आहे तर ते योग्य आहे. पण जर मी या शिक्षणाचा उपयोग लोकांच्या भल्यासाठी न करता इतरांना कुठेतरी दुःख, वेदना किंवा एखाद्याचा नुकसान होण्यासाठी जर माझ्या शिक्षणाचा वापर करत आहे, तर कुठेतरी सावित्रीबाई फुले यांना सुद्धा दुःख होईल. माझ्या शिक्षणाचा उपयोग मी माझ्या आई वडिलांचं, माझं स्वतःचं भविष्य सुरक्षित चांगलं करण्यासाठी करत आहे का? माझ्या आई वडिलांचं नाव मोठं करण्यासाठी करत आहे का? की कुठेतरी मी ह्या सगळ्या गोष्टींना मागे खेचत आहे? असं जर असेल तर आपण पुन्हा एकदा विचार करूया. शिक्षण आहे, मला शिक्षण मिळालं आहे. माझ्या शिक्षणामुळे माझ्यामध्ये नम्रता आली आहे का? माझ्यामध्ये नम्रता आली असेल तर फार उत्तम. आणि माझ्यामध्ये जर या शिक्षणामुळे कुठेतरी उर्मटपणा किंवा वेगळं काहीतरी आहे तर नाही, मग मला स्वतःला बदलायची गरज आहे. तर नक्कीच आपण सावित्रीबाई फुले यांना एक आपल्याकडून विनम्र भाव आणि आपल्याकडून एक कृतज्ञता म्हणून आपण सर्वजण हा विचार करूया की ज्याप्रमाणे आपण आता कृतज्ञतेची जादू शिकत आहे, प्रत्येकावर प्रेमाचा, चांगल्या गोष्टींचा वर्षाव करत आहे, त्याचप्रमाणे आपण सामाजिक जीवनामध्ये, शैक्षणिक जीवनामध्ये, बाकी इतर सगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असताना माझ्या शिक्षणाचा मी योग्य प्रकारे वापर करणार, हा आपण एक शब्द देऊया आणि त्यांना खरोखर मनापासून कृतज्ञता व्यक्त करूया, विनम्र अभिवादन करूया. खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांना सुद्धा, मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तर आपण आता आपल्या सेशनला सुरुवात करूया. आजचा दिवस कितवा? आजच्या सेशनचा दिवस कितवा? मीच सांगू? ओके. 17वा. आजचा 17वा दिवस. आणि 17वा दिवस काय माहितीये? जादूचा धनादेश. जादूचा धनादेश. चेक, ज्याला आपण इंग्रजीमध्ये चेक म्हणतो आणि मराठीमध्ये धनादेश म्हणतो. ऑनलाईन व्यवहारांमुळे जरा धनादेश वापरणं कमी झालंय ना. विल्यम एस बरोज लेखक म्हणतात, या अद्भुत विश्वामध्ये योगायोग नसतात, अपघात नसतात,
कुणाची तरी इच्छा असल्याशिवाय काहीच घडत नाही. या अद्भुत विश्वामध्ये योगायोग नसतात, अपघात नसतात, कुणाची तरी इच्छा असल्याशिवाय काहीही घडत नाही. विल्यम एस बरोच लेखक म्हणतात, जेव्हा तुम्ही कृतज्ञतेची जादुई शक्ती एखाद्या नकारात्मक गोष्टीकडे वळवता, तेव्हा त्या गोष्टीची आधीची जुनी स्थिती बदलून त्या जागी नवी स्थिती घेते. काय? जेव्हा कृतज्ञतेची जादुई शक्ती एखाद्या नकारात्मक गोष्टीकडे वळवता, तेव्हा त्या गोष्टीची आधीची जुनी स्थिती बदलून त्याची जागा नवी स्थिती घेते. म्हणजे काय? तर ज्या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करू, तेच म्हटलं, ज्या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करू तेच आपल्या आयुष्यामध्ये घडणार. जसं की तुम्हाला पैशाची उणीव जाणवत आहे, मात्र या अपुऱ्या पैशांबद्दल खंत व्यक्त न करता तुमच्याकडे जेवढा पैसा आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा पैशाची उणीव असणे ही जुनी स्थिती जाऊन तिची जागा जादूने आणखी पैसा मिळणे ही नवी स्थिती घेते. तुमच्याजवळ असलेल्या अपुऱ्या पैशाबद्दल जेव्हा वाईट भावना व्यक्त कराल, खंत कराल, तेवढा पैसा तुमच्याकडून दूर जाईल आणि तुमच्या आयुष्यातील त्यांचं प्रमाण कमी होत जाईल. प्रत्येक वेळी तुम्ही पैशाबद्दल वाईट वाटून घेतलं की त्यावेळी तुम्हाला मिळणाऱ्या पैशाचं प्रमाण कमी होत जाईल. पैशांबद्दल जर तुम्हाला मनात मत्सराची, निराशेची, चिंतेची किंवा भीतीची भावना असेल तर तुम्हाला आणखी पैसा मिळू शकत नाही. तुमच्याकडे पुरेसा पैसा नाही म्हणून जेव्हा तुम्ही दुःखी आणि निराश होता, तेव्हा आकर्षणाच्या सिद्धांतानुसार या निराशाजनक परिस्थितीत आकर्षित होऊन तुम्हाला मिळणाऱ्या पैशाचं प्रमाण कमी कमी होत जाते आणि तुम्ही आणखी दुःखी होता. पैशांबद्दल तुम्हाला चिंता वाटत असेल तर पैशाबद्दल आणखी अधिक चिंता निर्माण करणारी परिस्थिती निर्माण होत राहते. तुमच्याकडे सध्या असणाऱ्या पैशाच्या स्थितीबद्दल तुम्हाला भीती वाटत असेल, पैशाबद्दल अधिक भीतीदायक वाटावं अशी परिस्थिती तुमच्या आयुष्यात निर्माण होते. तुम्हाला असं वाटत असेल, बाबा मला कमी पडेल का कधीतरी, मला काही अडचणी येतील का आयुष्यामध्ये, मला या आयुष्यामध्ये काही त्रास होईल का, माझे पैसे कमी पडतील का, किंवा मला अचानक काही डॉक्टरचं काम निघेल का, माझा पैसा जाईल का कुठं, कोणी मला फसवेल का, माझा पैसा सुरक्षित नसेल का, असा जर विचार वारंवार मनामध्ये येत असेल तर तो नकारात्मक विचार आहे. सतर्क राहणं वेगळं आणि वारंवार एखाद्या गोष्टीबद्दल नकारात्मक विचार करणं वेगळं. या दोन गोष्टीमधला फरक आपण समजून घ्यायला हवा. लेखिकांना आपल्याला सांगायचं आहे की तुमचं लक्ष योग्य तुम्हाला जे हवं आहे त्या गोष्टीकडे केंद्रित करा. कितीही अवघड स्थिती असली, कितीही अवघड असलं तरी सध्याच्या पैशांची चणचण भासणाऱ्या परिस्थितीकडे तुम्ही दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. आज जर तुमची तंगी असेल, आज तुमच्याकडे काही कमी असेल ना, तर त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करू नका. तर कृतज्ञतेमुळे ते तुम्हाला नक्कीच शिकता येईल. माझ्याकडे काय कमी आहे या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला शिका. आणि हे कसं शिकू आपण? फक्त आणि फक्त कृतज्ञतेचा वापर केल्यामुळे. बरोबर? पैशाबद्दल कृतज्ञ असणं आणि पैशाबद्दल निराश असणं या दोन्ही गोष्टी एकाच वेळी असू शकत नाहीत. तुम्ही एकाच वेळी पैशाबद्दल कृतज्ञ विचार मनात आणता आणि पैशाबद्दल चिंताही व्यक्त करता, असं घडू शकत नाही. पैशाबद्दल कृतज्ञता तर बाळगत आहात, पण पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा पैशाला दूर सारणारे कोणतेही नकारात्मक विचार आणि भावना मनात आणत नाही. एवढेच नव्हे तर तुम्ही करीत असलेली कृती आणखी पैसा तुमच्याकडे आणते. म्हणजे काय? तर आपण काय करायचं आहे, तर आपण आता
कृतज्ञता पैशाबद्दल बाळगायचीच आहे. माझ्याकडे जेवढा पैसा आहे त्याबद्दल मी मनापासून आभार मानते, कृतज्ञ आहे. पण सोबतच सोबतच आपल्या डोक्यामध्ये कधी कधी राहते, हो यार मी असं बोलली, पण आहे ना त्यांच्याकडे अटकलेले पैसे येतील की नाही, येतील की नाही, किंवा माझा पैसा टिकेल की नाही, माझं बरं होईल की नाही. तर हे होईल की नाही हा विचार न करता माझं बरं होणार आहे, मी ओके आहे, मी असं होणार आहे, हे पॉझिटिव्ह विचार पण त्यासोबतच क्रिएट करणं तेवढंच गरजेचं आहे. आतापर्यंत तुम्हाला मिळालेल्या पैशासाठी आणि यानंतरही तो पुढे मिळत राहण्यासाठी तुम्ही याआधीच कृतज्ञतेचं आचरण करण्याची कृती केली आहे ना आपण? पैशांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तेव्हा आता मी तुम्हाला काल सांगितलं आहे, आता ते सगळे जे सेशन झाले आहे त्या सेशनचा दुसरा टप्पा सुरू झालाय. बरोबर, कालचं आपण सेशन होतं ते पण दुसऱ्या टप्प्यामधलं होतं. आता पैसा, जादुई पैसा हा हे सेशन आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे, जादूचा धनादेश. तर बघा, आता तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला हव्या असणाऱ्या पैशांसाठी कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करण्याआधी पैसा आणि संपत्ती मिळवण्याचे कोणकोणते मार्ग आणि साधनं आहेत हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आपण कृतज्ञ तर झालो आहे पैशांसाठी, आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला पैसा कुठून कुठून येतो हे बघायचं आहे. पैशांप्रती आपल्याला आता जागृत व्हायचं आहे. कारण तुम्हाला प्रत्येक वेळी मिळणारा पैसा आणि संपत्तीबाबत तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली नाही तर पैशाचा मोठ्या प्रमाणात येणारा ओघ तुमच्याकडून थांबवला जाईल. आता आपण बघूया आपल्याकडे कुठून कुठून पैसा येऊ शकतो. अनपेक्षित धनादेश मिळाल्यामुळे, एखादा चेक आपल्याला मिळाल्यामुळे, पगारामध्ये वाढ झाल्यामुळे येऊ शकतो ना पैसा. नवी नोकरी लागल्यामुळे पैसा येऊ शकतो, लॉटरी लागल्यामुळे पैसा येऊ शकतो, किंवा एखाद्याने टॅक्स भरलेला आहे तो टॅक्स रिटर्न आल्यामुळे पैसा येऊ शकतो. बरोबर, किंवा एखाद्याकडून अपेक्षित नसताना देखील एखादी भेट मिळाल्यामुळे तुमच्याकडे पैसा येऊ शकतो. हे मार्ग आहेत पैसे येण्याचे. एखादा उत्स्फूर्तपणे तुम्हाला कॉफी पाजतो किंवा जेवायला घेऊन जातो, एखादी गोष्ट विकत घ्यायला तुम्ही जाता आणि त्यावर अचानक समजते की अरे यावर डिस्काउंट आहे. बरोबर, असं तुम्हाला समजतं, हा सुद्धा पैसा येण्याचंच लक्षण आहे. एखादी गोष्ट तुम्ही खरेदी करता आणि त्यात पैसे परत मिळण्याची योजना असते, किंवा किंवा यादी गरजेची या गोष्ट तुम्हाला घ्यायची असते आणि तीच तुम्हाला कोणीतरी देते. मे बी आपल्याला कधी कधी असं होते, माझ्या घरामध्ये मला ना अमुक अमुक गोष्ट हवी आहे, त्याची मला नितांत गरज आहे, आणि अरे वा मला ते गिफ्टच मिळालं, नेमकं जे हवं होतं तेच गिफ्ट मिळालं आहे ना. असंही होऊ शकते, हे सुद्धा आपल्याकडे पैसा येण्याचाच एक मार्ग आहे. बरोबर, या सगळ्या प्रसंगामध्ये तुमच्या जवळच्या पैशामध्ये वाढच होते आणि अंतिम परिणाम तुमच्याकडे आणखी पैसा येण्यामध्ये होतो. जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतील तेव्हा तेव्हा स्वतःला विचारा की यामुळे मला आणखी पैसा मिळणार आहे का? कारण जस तसा जर तो मिळणार असेल तर त्या घटनांबद्दल तुम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. तुम्ही सहजच तुमच्या मित्राजवळ बोलता की अरे मला या वस्तूची फार गरज आहे आणि मी ती विकत घेणार आहे. यावर तुमचा मित्र म्हणतो, अरे माझ्याकडे ती वस्तू पडूनच आहे, तू ती घेऊन जा. किंवा तो तुम्हाला उसने देऊ करतो. किंवा तसं जरा अडचणीचं असताना देखील तुम्हाला प्रवासाची आखणी करणं भाग पडलं, किंवा नेमकं त्याच वेळी तुम्हाला विशेष सवलत मिळाली आहे हे कळतं, किंवा तुम्हाला कर्जाऊ पैसे देणारी संस्था व्याजाचे दर कमी करते, अथवा तुम्हाला सेवा देणाऱ्या संस्था चांगल्या पॅकेज तुम्हाला देऊ करतात, हे जर तुमच्या बाबत घडले तर तुमच्या पैशाची बचत होते. यामुळे तुमच्या जवळील पैशांमध्ये जादूने वाढ होते. अशा असंख्य प्रसंगामधून तुम्हाला पैसा मिळू शकतो. याची कल्पना तुम्हाला करता येत आहे का? यापैकी काही प्रसंग तुमच्या आयुष्यात यापूर्वी अनुभवले असतील, ते तुमच्या लक्षात आले असो वा नसो, एक गोष्ट मात्र नक्की, की तुम्ही तुमच्याकडे ज्यांना आकर्षित करून घेतलं
तुम्ही तुमच्याकडे त्यांना म्हणजे पैशांना आकर्षित करून घेतलं म्हणूनच हे घडलं. मात्र कृतज्ञता ही जेव्हा तुमची जीवन पद्धतीच बनते तेव्हा तुम्ही कायमच जादूच्या प्रसंगांना तुमच्याकडे आकर्षित करून घेता. अनेक लोक याला न सुदैव म्हणतात, पण हा सुदैवाचा भाग अजिबात नाही. तो तो वैश्विक सिद्धांत आहे. तो वैश्विक सिद्धांत आहे. तुम्ही जे काही आकर्षित करता ते तुमच्याकडे येते, असा हा सिद्धांत आहे आणि तो येथे काम करतो. ज्या घटनेमुळे तुम्हाला पैसे मिळतात किंवा ज्याला पैसे पडतात अशी वस्तू तुम्हाला मिळते, तो तुम्ही व्यक्त केलेला कृतज्ञतेचा परिणाम असतो. उदात्ततेमुळे ही गोष्ट घडून आली हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही खूप आनंदी व्हाल. आणि कृतज्ञतेबरोबर जर आनंदही असेल तर अधिक गोष्टी तुमच्याकडे आकर्षित करून घेण्याची खरी शक्ती तुमच्यात निर्माण होते आणि तुम्हाला त्या विपुल प्रमाणामध्ये मिळत राहतात. काही वर्षापूर्वी लेखिका सांगतात, जेव्हा त्या अमेरिकेमध्ये आल्या होत्या तेव्हा त्यांच्याकडे फक्त 2 सुटकेस होत्या आणि एका भकास अपार्टमेंट मध्ये त्यांचं कॉम्प्युटर मांडीवर घेऊन त्या काम करायच्या. त्यांच्याकडे मोटार नव्हती आणि बहुतेक ठिकाणी त्या चालत जायच्या, पण प्रत्येक गोष्टीबाबत त्या कृतज्ञ होत्या. त्या अमेरिकेमध्ये होत्या याबद्दल कृतज्ञ होत्या, त्या जे काम करत होत्या त्याबद्दल कृतज्ञ होत्या. कसं काय होईना, भकास अपार्टमेंट मध्ये ज्या जागेत मी केवळ 4 प्लेट, 4 सुऱ्या, 4 काटे, 4 चमचे एवढ्यानीशी राहत होते त्याबद्दल मी कृतज्ञ होते, असं लेखिका सांगतात. बहुतेक ठिकाणी त्यांना चालत जाता येत होतं आणि टॅक्सी स्टँड त्यांच्या घरासमोरच होतं, त्याबद्दल त्या कृतज्ञ होत्या. आणि एक दिवस एक अविश्वसनीय गोष्ट घडली. त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीने त्यांना काही महिन्यासाठी गाडी आणि चालक द्यायचं ठरवलं. संगणक वगळता त्यांच्याकडे अगदीच जरुरी पुरतं प्राथमिक सामान होतं आणि अचानक त्यांच्याकडे स्वतःची गाडी आणि चालक आले. त्या खूप कृतज्ञ होत्या आणि म्हणून त्यांना आणखी मिळत गेलं. ही सगळी किमया कृतज्ञतेमुळेच होते, असं त्यांचं ठाम मत आहे. आणि अनुभव घ्या, आपलं सुद्धा ठाम मत होईल. पैसे मिळवण्यासाठी आज जी जादूची कृती आपण करणार आहोत, ही कृती केल्यानंतर आश्चर्य गणित गुंग करून टाकणारे अनुभव याआधी अनेक जणांना आलेले आहेत. या कृतीच्या शेवटी तुम्हाला विश्व कृतज्ञता बँकेकडून एक कोरा धनादेश मिळणार आहे आणि स्वतःच्याच नावाने तो तुम्ही काढणार आहे. कोणाकडून मिळणार आहे कोरा धनादेश? विश्व कृतज्ञता बँक. ही कोणाची आहे? युनिव्हर्सची, बरोबर. या ब्रह्मांडाची, या विश्वाची ती ही बँक आहे. या बँकेकडून आपल्याला एक चेक मिळणार आहे आज. काय मी देते तुम्हाला, सेशन संपलं की पाठवते सगळ्यांना. आणि पैसे मिळवण्यासाठी ही जादूची कृती आपण करणार आहे. ही कृती केल्यानंतर गुंग आश्चर्य गणित गुंग करणारा तुमचा अनुभव याआधी अनेक जणांना आला आहे आणि बघूया आपल्याला सुद्धा येईल. या कृतीच्या शेवटी तुम्हाला विश्व कृतज्ञता बँकेकडून एक जादूचा कोरा धनादेश मिळणार आहे आणि स्वतःच्याच नावाने तुम्ही तो काढणार आहात. तुम्ही या धनादेशावर तुम्हाला किती पैसे हवे आहेत ही रक्कम टाका, यावर तुमचं नाव आणि आजची तारीख टाका. तुम्हाला खरोखरच एखाद्या वस्तूसाठी पैसे हवे आहेत, ती विशिष्ट रक्कम त्या धनादेशावर टाका. तुम्ही कशावर पैसे खर्च करणार आहेत ते सुद्धा तुम्हाला माहिती असतं, तेव्हा तुम्ही त्या पैशाबद्दल जास्त कृतज्ञता व्यक्त करता. तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती मिळवण्यासाठी पैसा हे साधन आहे, ते अंतिम साधन नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळेच पैशाबद्दल विचार केला तर कदाचित तुम्ही तितकीशी कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही. केवळ पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यापेक्षा तुम्हाला जी वस्तू खरोखर हवी आहे, त्या गोष्टी तुम्हाला खरोखर कराव्याशा वाटतात
त्यांचा जर विचार केला तर त्यासाठी पैसा हवा आहे हे मनात नक्की केलं तर तुम्हाला अजून कृतज्ञ वाटेल. एखाद्याला टूरवर जायचं आहे, मला टूरला जायसाठी एवढ्या रुपयाची गरज आहे, तेवढा मला धनादेश तो लिहून ठेवा. एखाद्याला एखादी वस्तू खरेदी करायची आहे, ती मला मिळाली आहे यासाठी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा. एखादी छोटी असेल वस्तू, एखादं मोठं असेल, कोणाला घरामध्ये एसी हवा असेल, कोणाला कूलर हवा असेल, कोणाला फ्रीज हवा असेल, कोणाला नवा गॅस हवा असेल, किंवा कोणाला छान पुस्तकांचा सेट आणायचा असेल, कोणाला मेडिटेशनच्या सीडीज बोलवायच्या असतील, किंवा कोणाला आपलं ग्रँड मास्टर्स करायचं असेल, जे काही तुमची इच्छा असेल, एवढंच नाही तर कोणाला कुठं जायचं असेल, तो टूर करायचा असेल, त्याकरता तुम्हाला पैशांची गरज असेल, तर तुमची व्यवस्था होत नसेल सध्या, तर आवर्जून हा चेक लिहून ठेवा. तुम्हाला क्लिअर असायला हवं की हा चेक मी कशासाठी लिहिला आहे. या पुस्तकामध्ये सुद्धा आपलं पुस्तक आहे, यामध्ये सुद्धा धनादेशाची झेरॉक्स काढता एक लिंक आहे दिलेली, आणि त्यावरून आपण त्या लिंकवर क्लिक करून आपण हा जो चेक आहे ना, हा आपण हवे तेवढे आपण कोरे काढून ठेवू शकतो. बघा, पहिल्यांदा सुरुवात करताना काय करायचं आहे, पहिल्या जादूच्या धनादेशावर लहान आकडा टाका, आणि ती लहानशी रक्कम तुम्हाला मिळाली की मग तुमच्या पुढच्या धनादेशावर तुम्ही रक्कम वाढवत जा. ही कृती ही कृती एक मिनिट, आपल्याला करत असताना एक चेक पूर्णपणे आपल्याला मिळाला की आपण मग पुढचं चेक करायचा, बरोबर. आणि एक लक्षात ठेवा, हा चेक करत असताना सुद्धा आपल्याला कृतज्ञतेचा भाव ठेवायचा, बरं का. नाहीतर मग कृतज्ञता नाही आणि चेकवर चेक लिहित आहे असं नाही चालणार. जो कृतज्ञतेमध्ये कायम राहणार त्याला हे ब्रह्मांड भरभरून देणार, बरोबर. पहिल्यांदा सुरुवात करताना छोटी रक्कम टाका धनादेशावर. जशी ही लहानशी रक्कम आपली मिळाली की आपण पुढचा चेक घ्यायचा आणि पुन्हा पुन्हा आपण चेकवर लिहू शकतो. आणि ही कृती पहिल्यांदा केल्यानंतर जेव्हा तुम्हाला लिहिलेली लहानशी रक्कम मिळते, तेव्हा त्याचा एक असा फायदा होईल की तुमच्या कृतज्ञतेच्या जादूने चोख कामगिरी बजावली आहे, ही तुमची जादूची कृती यशस्वी झालेली आहे हे तुम्हाला कळेल. त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. कृतज्ञता आणि आनंद एकत्र आल्यामुळे येणाऱ्या मोठ्या मोठ्या रक्कमावर तुमचा विश्वास बसेल, आणि जसा तुमचा विश्वास बसेल तसं ते तुमचं एक 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 टार्गेट कम्प्लीट होत राहील. एकदा का तुम्ही जादूच्या धनादेशावर सगळे तपशील भरले की तो धनादेश तुमच्या हातामध्ये घ्या, आणि ज्या विशिष्ट गोष्टीसाठी तुम्हाला ते पैसे हवे आहेत तिचा विचार करा, तिचं चित्र डोळ्यापुढे आणा. तुम्हाला मिळालेले पैसे ती गोष्ट घेण्यासाठी वापरत आहात असा विचार करा, आणि जेवढी शक्य असेल तेवढी उत्कंठा आणि कृतज्ञता व्यक्त करा. उदाहरणार्थ, तुम्हाला बूट घेण्यासाठी, संगणक घेण्यासाठी, नवीन पलंग घेण्यासाठी, काय काय घेण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं मगा. तर तुम्हाला या गोष्टीसाठी, ज्या गोष्टीसाठी पैसे हवे आहेत, चेकवर लिहा, आणि ती वस्तू मी घेतली आहे, ती वस्तू मला मिळाली आहे, हा विचार करा पूर्णपणे, बरोबर. किंवा एखादी वस्तू आपण कुरिअरने मागवत असू तर ती मला घरपोच मिळाली आहे, हा विचार करा. तुम्ही आणखी उत्तेजित व्हाल आणि आणखी कृतज्ञता व्यक्त कराल. तुम्हाला परदेश परदेश प्रवासासाठी जर प्रवासासाठी पैसा हवा असेल, एखाद्याला महाविद्यालयामध्ये ऍडमिशन साठी पैसा हवा असेल, तर तुम्ही करत आहात अशी कल्पना करा, बरोबर. मुलांना ऍडमिशन साठी हवं आहे तर मुलांचं खातं उघडत आहात तुम्ही बँकेमध्ये, त्या कॉलेजमध्ये मुलगा जात आहे, अशा प्रकारे तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा. ती परिपूर्ण असं स्वप्न बघा. या सर्व पायऱ्या पूर्ण झाल्यानंतर जादूचा धनादेश तुमच्या बरोबर ठेवा, किंवा तो तुम्हाला दिसेल अशा ठिकाणी ठेवा. त्यानंतर आजच्या दिवसात किमान आणखी 2 वेळा तरी जादूचा धनादेश हातात घ्या, आणि तुम्हाला ज्या गोष्टीसाठी पैसा हवा आहे त्यासाठी तुम्ही तो खरोखर वापरत आहात अशी कल्पना करा, आणि ती गोष्ट खरोखर करताना किंवा मिळाल्यावर जी उत्कंठा वाटेल तेवढ्याच उत्कंठेने तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू युनिव्हर्स. तुम्हाला चेक कोण देत आहे? युनिव्हर्स. धन्यवाद कोणाला म्हणसाल? युनिव्हर्सला, बरोबर.
आणि इतर जादूच्या कृतीसारखी तुम्ही ही कृती सुद्धा वारंवार नाही करू शकणार. नाहीतर तुम्ही म्हणसाल दररोज आपण उठल्याबरोबर आपण काय करतोय, कृतज्ञता व्यक्त करतोय, आजचा दिवस मला मिळाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रोज चेक लिहिसान नाही तर नाही. हा, पहिला चेक लिहिलेला मिळाल्यानंतर आपण पुढच्या त्याला कृतज्ञता करूया व्यक्त आणि नंतर पुढचा चेक लिहूया. एवढं लक्षात घ्या. नाहीतर मग मॅडमनी बाकीचे सांगितले आहेत तसंच आपण रोज चेक लिहूया नवीन. एक एक टार्गेट कम्प्लीट करा. पहिले छोट्यापासून सुरुवात करा, छोट्यापासून मोठ्यापर्यंत जा. एक स्वतःची एक्झाम घ्यायसाठी, स्वतःची कॅपॅसिटी पाहायसाठी तर एक पहिला छोटा चेक लिहून बघूया ना, आहे ना. या वस्तू ज्या या जादूच्या धनादेशाने तुम्हाला हवे तेवढे पैसे मिळालेले किंवा त्या वस्तूसाठी तुम्हाला पैसे खर्च करायचे होते, ती वस्तूच तुम्हाला जादूमय पद्धतीने मिळाली, तर त्या जागी आणखी दुसरी एखादी गोष्ट तुम्हाला खरोखर हवी आहे, त्यासाठी लागणारी रक्कम दुसऱ्या नव्या जादूच्या धनादेशावर लिहा. मग परत जादूच्या धनादेशाची कृती करा. अशा प्रकारे जादूच्या धनादेशाची कृती तुम्हाला हवे तितके दिवस तुम्ही पुढे चालू ठेवू शकता. काय, एक एक टार्गेट कम्प्लीट झाल्यानंतर पुढची कृती. आता आपण असं बघूया आजची ना जादूची कृती काय आहे हे आपण बघूया आणि नंतर मी तुम्हाला चेक दाखवते. बघा, चेक आपण मस्त रंगीत पण चेक काढू शकतो प्रिंट. असं नाहीये की ब्लॅक अँड व्हाईटच काढावी. आता मी तुम्हाला लिंक पाठवेल किंवा तुम्हाला पीडीएफ पाठवेल, त्या पीडीएफ वरून तुम्हाला एक प्रिंट आउट मुलांना घरच्यांना काढून आणायला लावा आणि प्रत्येकाने आपला आपला जादूचा चेक लिहून ठेवा. बिलकुल लिहा. माझा कंप्लीट झालाय, तुमचा पण होणार. कृतज्ञता ठेवा, नवा मार्ग मिळतो, नव्या वाटा उघड्या होतात. बघा, तुम्हाला बरोबर समजेल काय काय मॅजिक होतात तर. पण तुमची कॅपॅसिटी आहे ह्या एवढा लिहावं लागेल आपल्याला. आपल्याला लिहित असताना तेवढं ठरवावं लागेल स्वतःसोबत, मला किती रुपयाचा चेक लिहायचा. आता बघा, आजची कृती म्हणते आपल्या वरदानांची मोजदाद करा, 10 वरदानांची यादी करा, प्रत्येक वरदानानंतर तुम्हाला त्याविषयी कृतज्ञता का वाटते हे लिहा. यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदानाच्या शेवटी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द उच्चारा. जादूच्या धनादेशावर तुम्हाला जेवढे पैसे हवे आहेत ती रक्कम टाका. त्यावर तुमचे नाव आणि आजची तारीख टाका. जादूच्या धनादेशावर तुम्हाला जेवढे पैसे हवे आहेत ती रक्कम टाका. त्यावर तुमचं नाव आणि आजची तारीख टाका. तुमचा धनादेश तुमच्या हातामध्ये घ्या आणि ज्या विशिष्ट गोष्टीसाठी तुम्हाला पैसे हवे आहेत ती गोष्ट तुम्ही खरेदी केली आहे असं समजा आणि ती गोष्ट आधीच मिळाली आहे असं समजून त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. जादूचा धनादेश आज तुमच्या बरोबर घेऊन जा किंवा तुम्हाला नेहमी दिसेल अशा ठिकाणी ठेवा. आणखी किमान 2 वेळा धनादेश तुमच्या हातात घ्या. तुम्हाला ज्या गोष्टीसाठी पैसा हवा आहे त्यासाठी तुम्ही तो वापरत आहात अशी कल्पना करा आणि ती गोष्ट तुम्हाला मिळाली आहे असं समजून शक्य तेवढा आनंद, कृतज्ञता व्यक्त करा. हा, कसाही पकडला तरी चालेल. आता मी असा हात ठेवला याचा अर्थ असाच पकडला पाहिजे असं नाही, तुम्ही असाही घेऊ शकता. मलाही असं सोपी वाटलं. हा. मला अशी पोझिशन सोपी वाटली म्हणून मी ती घेतली. काय, हा, पण आपलं उद्दिष्ट आहे की त्याची मनापासून कृतज्ञता व्यक्त करणं, हे जास्त महत्वाचं लक्षात असू द्या. आणि दिवसाअखेरीस तुमचा धनादेश तुम्हाला दररोज चटकन दिसेल अशा ठिकाणी ठेवा. संध्याकाळी जादूच्या धनादेशावर लिहिलेली रक्कम तुम्हाला मिळाली किंवा तुम्ही ज्या वस्तूवर खर्च करू इच्छिता होता ती वस्तू तुम्हाला मिळाली की हा धनादेश बदलून त्या जागी खरोखर हव्या असलेल्या दुसऱ्या एखाद्या वस्तूसाठी लागणारी रक्कम नव्या धनादेशावर तुम्ही लिहून ठेवा आणि पुन्हा आपण अगोदर दिलेल्या कृती पुन्हा करायच्या. बघा, आज झोपी जायच्या अगोदर आपला जादूचा दगड, जादूच्या दगडाला आज दिवसामध्ये झालेल्या सगळ्यात चांगल्यात चांगली गोष्ट सांगा आणि या कृतज्ञतेच्या भावामध्ये झोपी जा. मी तुम्हाला लिंक पाठवते, ग्रुपला पण पाठवते आणि युट्यूबच्या सर्वांसाठी खाली एक डिस्क्रिप्शन बॉक्स असतो त्यामध्ये सुद्धा ही लिंक
या चेकची पाठवते. किंवा आपण गुगलवर सर्च केला ना तरीही हा चेक मिळतो. हे बघा असा. 2022 मध्ये मी केलं होतं जादूचं सेशन, मी घेतलं होतं आणि 2022 मधला हा चेक मी लिहून ठेवला होता या पुस्तकामध्ये. मी किती कृतज्ञ असू, माझा चेक, माझं टार्गेट कम्प्लीट झालं. आणि हा चेक माझा कम्प्लीट झाल्यामुळे मी 2022 नंतर स्वतःवर 8.5-9 लाख रुपयापर्यंत स्वतःवर इन्व्हेस्ट करू शकले. नव्या नव्या गोष्टी, चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी, स्वतःला अपग्रेड करण्यासाठी. आणि मी या युनिव्हर्सचं मनापासून धन्यवाद मानते. जेव्हा मी हा चेक लिहिला होता ना तेव्हा माझ्याकडे माझ्यावर खर्च करण्यासाठी पैसे नव्हते. तर नक्कीच आपल्या सगळ्यांना असाच लाभ हो असं मी मनापासून सांगते. पण ना माणसाला करत राहावं लागेल, आपली क्रिएटिव्हिटी पण वाढवावी लागेल. ह्या गोष्टी आपली क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी आपल्याला मनापासून मदत करतील. तर नक्कीच आपण सगळेजण या जादुई चेकचा वापर करा. आणि आत्मा नमस्ते सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते.